आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आरोग्याबाबत क्रीडा क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो। गेल्या 2 ते 3 वर्षापासून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करायची इच्छा व्यक्त केली होती आणि त्या माध्यमातून आज आम्ही ज्ञानेश्वरी पारायणाचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केलं। खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, यांचं नेहमीच आम्हाला आग्रह असतो की आपण प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत आपण लोकांना काहीतरी देणं लागतो, त्याचाच हा एक भाग आहे। या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या एका घटकाला आम्ही या ठिकाणी एकत्रित घेऊन आलेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये धर्म कसं सुरळीत ठेवायचं, धर्मासाठी कशा पद्धतीची चालना द्यायची, अशा पद्धतीचं कीर्तनाच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कानमंत्र दिलेलं आहे। मी या सप्ताह सोहळ्याच्या माध्यमातून एवढंच सांगेल की येणाऱ्या प्रत्येक वर्षी हा सप्ताह असंच अखंड राहील, मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल। या ठिकाणी मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला, आमच्या महिला बचत गटांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, लोकांना सेवा दिली आणि आमच्या कल्याणपूर्वीचे वारकरी संप्रदायाचं मी विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला साथ दिली आणि या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहामध्ये पार पाडण्यास मदत केली। त्यांचा धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये वारकरी मला वाटतं सावळराम आमचे महाराज यांच्या नावाने कल्याण शहरामध्ये खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी या ठिकाणी पत्रीपूल या ठिकाणी कचोरे भागामध्ये मोठ्या प्रमाणात स्मारकाचं काम, त्या ठिकाणी समाजाच्या हॉलचं काम, म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांच्या ज्या सावळराम महाराजांच्या आठवणीला उजाळा देण्याचं कार्य त्या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी मी नमूद करतो। वारकरी संप्रदाय हा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे। आज जे तरुण भरकटले होते त्यांना सामाजिक कार्यामध्ये कसं आणायचं, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलेलं आहे आणि आज ज्या पद्धतीने कल्याणपूर्वमध्ये या शहराची जी वाटचाल चालली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचं मोठी साथ आहे। त्यामुळे कल्याणपूर्वमध्ये सुद्धा विशेष अशी जागा या ठिकाणी उपलब्ध झाली तर त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय बांधल्याशिवाय आम्ही राहणार नाही।